तर आपल्याला पप टाकायचा आहे वर. तर पपसाठी मी 5 इंच घेतलेला आहे आणि खालच्या ह्याला जॉईंट करून घेतलेला आहे. तर आपली पप स्लीवची मांडणी झालेली आहे. तर मी आता कटिंग करून घेत आहे. तर खूप सुंदर अशी स्लीव्ज तयार होते आहे. तर तुम्ही बघा, खूप सुंदर स्लीव्ज आहे आणि सध्या खूप मागणी आहे याची आणि खूप सुंदर वाटते आणि करायला एकदम सोपी. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी अस्तरची कटिंग करून घेतली आणि ब्लाऊज पिसाची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. तर प्रथम आपण दाबटीप टाकून स्लीव्ज पूर्ण शिवून घेऊ. खूप सुंदर स्लीव दिसते आणि खूप चालते पण. स्टोन आहेत तर स्टोनचा भाग सोडून मी वर टीप देते आणि आपली स्लीव मी पूर्ण करून घेते. पूर्ण स्लीव जोडून घेते मी. खूप छान स्लीव दिसते आणि माझ्या क्लायंटचा असं पप त्यांना जास्त नको आहे, थोडासा पप पाहिजे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पप करू शकता आणि खूप सुंदर दिसते ती. तर टिपा मारून झालेल्या आहेत आणि जिथून आपल्याला पपच्या लहरी टाकायच्या तिथून मी खुणा करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण छोटे छोटे प्लेट टाकून घेऊयात. कमीत कमी 5 किंवा 6 प्लेट टाकून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि दुसऱ्या साईडच्या त्याच्या विरुद्ध दिशेने प्लेट टाकून घ्यायच्या. तर खूप सुंदर बसते पण आणि खूप सुंदर दिसते पण आणि कपडा तुम्हाला असाच पाहिजे म्हणजे त्याच्या लहरी खूप सुंदर दिसतात. खूप छान असा पप आलेला आहे स्लीव्हजला. बघा तुम्ही, खूप सुंदर वाटतोय आणि आपण ब्लाऊजला पण अटॅच करून घेऊया. स्लीव्हचा मध्ये काढायचा आणि शोल्डरला मध्ये ठेवून स्लीव्ह बसवून घ्यायची. कमी तर पडतच नाही, आपण मेजरमेंटच घेतलेलं असते. जरी समजा कमी पडली तरी दोन्ही साईडने कमी पडावी अशा पद्धतीनं स्लीव्ह बसवून घ्यायची. पूर्ण स्लीव्ह फोडलेली आहे दोन्ही साईडला आणि मस्त असा पप पण आलेला आहे. त्याला डबल टिप मारून घेऊया आपण त्याला. खूप छान स्लीव्ह आहे. सध्या खूप म्हणजे चालती आणि खूप मागणी आहे ह्याची स्लीव्हची. हा खूप असा मस्त पप पण आलेला आहे. याच्यापेक्षा जास्त पप सुद्धा तुम्ही टाकू शकता. फक्त प्लेट आहेत ना, त्या प्लेटा जास्त घेण्याच्या ऐवजी मोठ्या मोठ्या प्लेटा घ्या. तर खूप तुमचा पप असा फुगून येणार. माझ्या क्लायंटला कमी पप हवा होता म्हणून थोडे मी